महाराष्ट्रातील शेतकरी अनेकदा निसर्गाच्या वेगवेगळ्या संकटांचा सामना करतो, पण त्यामधून स्वतः उभा राहतो आणि आपल्या पिकाला सुद्धा उभारी देतो. कधी दुष्काळ तर कधी गारपीट यांचा सामना करत अनेक वेळा पिकांना योग्य भाव नसला मिळाला तरी हा शेतकरी निराश न होता काम करताना दिसतो. अशाच परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर या गावातील दोन भावांनी सुद्धा कमाल केली. त्यांनी शेती केली आणि ती सुद्धा डाळिंबाची शेती, जी आता सर्वांसाठी आदर्श ठरली आहे. बघायला गेलं तर एकरी 8 ते 10 टन डाळिंबाचं उत्पन्न सुद्धा त्यांनी घेतलंय. त्यांनी 8 एकर डाळिंबाची बाग काढण्यासाठी तयार झाल्यानंतर तो माल विक्री केला आणि यामधून 8 एकरात त्यांना 80 ते 90 लाख रुपयांचा फायदा झाल्याचं ते सांगतात. चंद्रकांत आहिरेकर आणि त्यांचे भाऊ या दोघांनी मिळून 20 एकर शेतीमध्ये डाळिंब लावलं. त्यामधले 8 एकर हार्वेस्टिंगला आल्यानंतर त्यांना इतका नफा झाला होता. 1996 मध्ये त्यांनी फक्त 1.5 एकरापासून ही सुरुवात केली होती, पण त्या झालेल्या नफ्यातून त्यांनी हळूहळू शेती वाढवत नेली. 4 एकरने सुरुवात केल्याने आता बघायला गेलं तर त्यांच्याकडे 42 एकर शेती आहे आणि त्यांची ही डाळिंब जपानला सुद्धा जाताना दिसतात. या डाळिंबांच्या झाडासाठी ते शेणखत वापरतात आणि यामधून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं असं ते सांगतात.